तर पाहुणे मंडळी ते चाललंय पुण्याला. अरे माझे 2 दोस्त आहे बघू शकता. ते मला आता बसमध्ये बसवतील. हे आपली चाय टपरी आहे. तर आता आम्ही निघालोय CVSला. CVS म्हणजे तुम्हाला तर आता माहित नसेल CVS म्हणजे काय. ते आमचा बस स्टॉप आहे. दाखवतो सर्व दिसत. 200 पुढे जाणार. चला कौन हो तुम? हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, यहाँ खड़े हो जाते हैं, लाइन वहीं से शुरू होती है. हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी काल पोचलो आहे पुण्याला संध्याकाळी. तर विषय असा झाला की मी व्हिडिओ स्टार्ट करणार होतो बसमध्ये गेल्यानंतर, पण जे बसमध्ये मला डायरेक्ट झोप लागून गेली. तर मग मी डायरेक्ट पुण्याच्या 10-15 किलोमीटर मागं असताना मला जाग आली. तर मग मी डायरेक्ट सगळं घरी गेलो आणि अंधार पण खूप होऊन गेला होता. तर त्याच्यामुळे मग मी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी. तर मग आमचा असा प्लॅन झाला, आज वहिनींचा बड्डे आहे. त्यांचा विषय असा होता की घरीच आपण केक कापू आणि संध्याकाळी कुठंतरी बाहेर जाऊ. पण मी काय म्हटलं की नाही, म्हटलं आज सुट्टी आहे आणि स्पेशल म्हणजे तुमचा बड्डे आहे. तर म्हटलं आज कुठंतरी बाहेरच जाऊ म्हटलं आणि आज पूर्ण दिवस आपण एन्जॉय करू. तर मग चला पुढे. एकच आरसा आहे तिला. तर आमचे अजून 2 मंडळी यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो वाटतं. हे बघा हे ते पळाले पुढं. असो आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आणि ते आम्हाला सोडून गेले. ठीक आहे, काय विषय नाही. निघायचं का मग मंडळी? पकडाव कॅमेरा. आमचे रविदादा आहे सगळ्यात हँडसम आणि सगळ्यात क्यूट बॉय, क्यूट कपल. ॲक्च्युली ड्रायव्हर चेंज झाले, काय माहिती. बड्डे गर्लला स्कूटी चालवायची होती आणि आमचा पुष्पा द वॉरियर आमची गाडी चालवायला आलं आहे. ती काय चालू होत नव्हती, तर ती झाली चालू. तर मग आता काय सुट्टी नाही. बड्डे गर्ल सध्या स्पीड ब्रेकरसाठी थांबलेले वाटतं नाही का ते. अरे बापा काय तो निखारा चेहऱ्यावरचा, काय तो तेज, काय ती गाडी आणि काय तो रुबाब. नुसती हवा. माग बॅग बघा कशी लटकली आहे. बॅग बघा बॅग. अखिलेश नाही ना, वहिनीला ते हँडल कसं लॉक करायचं ते शिकवलंय अखिलेश यादव. चला आता आम्ही चाललोय पाणी बॉटल घ्या. अखिलेश यादव चल, हे पैसे घे. ये तू पाणी बॉटल घेऊन पाय पटकन. ॲक्च्युली काम मला सांगितलं होतं पण मी त्याला त्याच्यावर ढकलून गेलो. ही रुचा आहे, रुचा रामटेके. हे वैष्णवी माटे प्लस चौधरी. पुष्पा द वॉरियर. झुकूंगा नाही क्योंकि ऑलरेडी झुक चुका आहे. बायको पुढं. इथं वाट फक्त आता रविदादाची बघण्याची ती आहे, कारण की तोच दिसत नाही. बाकी सगळे आले आम्ही. बघा तुम्ही, रुचा दिसते तुम्हाला रामटेके. तर ऍक्च्युली रविदादा केक घ्यायला गेले होते. किती वाट बघितली तुमची आम्ही. बघा बघा हँडसम, क्यूटनेस बघा, क्यूटनेस, फिटनेस बघा. बाकी निखारा चेहऱ्यावरचा निखारा. तुम्हाला मंदिराची सैर करतो. सैर म्हणजे दर्शन वगैरे घेऊ. तिथून पुढे मी तुम्हाला दाखवलं काय विषय काही नाही. चला बघूया.
तर म्हणजे आम्ही एवढं धावधुड्या करत आलो ते फक्त केक कापण्यासाठी. कशासाठी? फक्त केक कापण्यासाठी. बड्डे झाली ही रुची आहे, हिने आता ये हा रवी दादा, पुष्पा द वॉरियर, अखिलेश यादव आणि हा मी. दिसतोय का? नाव टाकलंय का? बोला टाकलंय. चला आता बड्डेचा केक कट करूया आपण. चप्पल वगैरे काढतो. चप्पल काय दर्शन घ्यायचं काय तुला? हा म्हणजे आता काय तसंच समजायचं मग आता. कॅन्डल. पुष्पा द वॉरियर काही बोलत नाही, याचा अर्थ तोंडात काहीच नाही. अरे घेऊन जा आपली. रुचा द सेल्फी किंग, सॉरी रुचा द सेल्फी क्वीन. अरे खाली ठेव सँडल, फोटो देऊन सगळ्या. हे अरे पडलं, हे पडलं. मध्ये फोटो काढतो हे अंगावरती काढायचं. फोटो काढ. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली मोबाईल ठेवून आली वाटतं नाही का केक खाऊ घालायला. घाल खाऊ घाल. बाकी अजून घे. हे आता नटरंग सारखं बसलाय इथे काय मुजरा बिजरा करायचंय का आपल्याला? तुला कुठं घ्यावा का नाही? बाईचारा ऑन टॉप. अखिलेश यादव, अरे तुम्हाला सोबत राही ना, एवढं काय मी आहे तुझं करता. बड्डे झालाय, आता केक खाऊ थोडं, मग पुढं बघू. तुम्हाला दाखवलं मी. तर गाईज तुम्हाला आता एवढं फिरवलंय आम्ही पण दाखवलं तुम्हाला हे. तर न काही गणगण करता न काही बनबन करता ब्लॉग मी बंद करतोय. तर दुसऱ्या ब्लॉगची तयारी ठेवा.